नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 300 गर्भपातांची कबुली आणि मुलगाच होण्याचे औषध. डॉक्टर गायकवाडांच्या काळ्या कारनाम्याचा कोल्हापुरात भांडाफोड. 40 महिलांची नावे पोलिसांच्या हाती. 300 गर्भपात केल्याची कबुली देणारा डॉक्टर चंद्रकांत गुंडू गायकवाड वय 78 याने अनेकांना मुलगाच होण्याचे औषध दिल्याचेही तपासात समोर आले आहे. गर्भपात केल्यानंतर अर्भके फेकण्यासाठी तो संबंधित एजंटाकडे द्यायचा. या एजंटांना कमिशन सोबत वेगळा कट देत डॉक्टर गायकवाडने अनेकांना या रॅकेटमध्ये सामील करून घेतलं होतं. कदमवाडी रस्त्यावरील भीमनगर हाऊसिंग सोसायटीत बंगल्यातच डॉक्टर गायकवाडने हॉस्पिटल थाटले होते. शस्त्रक्रिया गृह, अतिदक्षता विभाग, गर्भपातानंतर महिलांना ठेवण्यासाठी 3 बेड, बाथरूमसह विश्रांतीसाठी ही खोली त्यांनी उपलब्ध केली होती. येथील सर्व जबाबदारी त्याचा मदतनीस शब्बीर हजारे पार पाडत होता. केस पेपर विना चालणारे या हॉस्पिटलमध्ये गोरखधंदे सुरू असल्याचे उघड झाले. डॉक्टर गायकवाडने 2023 मध्ये वैद्यकीय सेवा थांबवत असल्याचे अनेकांना कळवले होते. स्वतःच्या रुग्णालयाचा परवाना, महापालिका परवाना, मेडिकल असोसिएशनकडील परवाने यांचे नूतनीकरणही केलं नव्हतं. याबाबत डॉक्टरांच्या असोसिएशनला पत्रही पाठवले होते. पण यानंतर त्याने महिलांच्या शस्त्रक्रिया, गर्भपात केल्याचे समोर आले आहे. अटक केलेली महिला एजंट रेखा वरुटे व सागर तराळ याला आज न्यायालयात हजर केला असता दोघांना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दोघांनीही गर्भवतींना डॉक्टर गायकवाडकडे पाठवत गर्भपात घडवून आणले आहे. दोघे केव्हापासून डॉक्टर गायकवाडांच्या संपर्कात होते, दोघांनी किती महिलांना येथे पाठवले होते, यात आणखीन काही डॉक्टरांचा समावेश आहे का, याचीही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार व रवींद्र कळमकर यांनी सांगितले.